शिरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन लुल्ले यांच्या संकल्पनेतून नेरपिंगळे येथील संत गुलाबपुरी महाराज संस्थानात नेरपिंगळे येथील सर्व गणेश उत्सव मंडळ व शिरखेड पोलिसांच्या संयुक्त विद्यमानं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन लुल्ले यांच्यासह सर्व पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी रक्तदान शिबिरात रक्तदान केलं। एकूण 61 रक्तदात्यांनी या रक्तदान शिबिरात रक्तदान करून यशस्वीपणे हे रक्तदान शिबिर पार पाडलं। या कार्यक्रमाला विदर्भ गणेश मंडळाचे अध्यक्ष राहुल मंगळे तसेच मंडळाचे सर्व पदाधिकारी, पंचायत समितीच्या माजी उपसभापती सोनाली नवले, पत्रकार निलेश पांडे यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते। आज दिनांक 3 सप्टेंबर रोजी विदर्भ गणेश मंडळ, पोलीस स्टेशन शिरखेड तसेच गावातील सर्व गणेश मंडळाच्या वतीने या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। दरवर्षी या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात येत असते। या बाबतीत आपण माजी पंचायत समिती सदस्य सोनालीताई नवले यांच्याशी चर्चा करून याविषयी जाणून घेऊया। आमच्या नेरपिंगळे येथे श्री संत गुलाबपुरी महाराज या संस्थांमध्ये शिरखेड पोलीस स्टेशन आणि गावातील सर्व गणेशोत्सव मंडळ यांच्या वतीने येथे रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि या रक्तदान शिबिराला महिलांचा सुद्धा भरपूर प्रतिसाद आहे। तसेच गावातील युवक मंडळी, गृहस्थ मंडळी सर्व इथं रक्तदान देण्यासाठी आलेले आहेत आणि हा उपक्रम जवळपास गेल्या 10 वर्षापासून आपल्या नेरपिंगळीमध्ये येथे राबवला जातो आणि याला उत्स्फूर्त प्रतिसाद सर्व गणेश भक्तांचा आपल्याला मिळतो आणि यामध्ये विशेषतः पोलीस कर्मचारी, होमगार्ड मधले कर्मचारी यांचा सुद्धा सहभाग असतो। आज सुद्धा 40 ते 50 कर्मचारी येथे, पोलीस कर्मचारी येथे आलेले आहे रक्तदान देण्यासाठी। रक्तदान शिबिराला शिरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार साहेब जे आहे सचिन लुल्ले साहेब यांचं खूप मोलाचं सहकार्य मिळतं। तसेच आमच्या गावचे जे बीट जमादार आहेत कळसकर साहेब आणि पोलीस सर्वच कर्मचारी यांचं मी खूप मनापासून धन्यवाद मानते की असा कॅम्प आमच्या नेरपिंगळीमध्ये आयोजित करतात आणि ब्लड देणाऱ्या सर्व जे युवक मंडळी आहे, जे गृहस्थ आहेत, सर्व महिला आहेत, यांचे सुद्धा खूप खूप मी धन्यवाद मानते। विदर्भ गणेश मंडळाचे अध्यक्ष राहुल मंगळे या ठिकाणी उपस्थित आहे। या उपक्रमाबद्दल आपण त्यांच्याशी चर्चा करून आणखी माहिती जाणून घेऊया। गणेशाच्या चरणी रक्ताचे दान ही संकल्पना मागच्या 10 वर्षापासून विदर्भ गणेशोत्सव मंडळ राबवित आहे आणि त्यासोबतच पोलीस स्टेशन शिरखेड आणि गावातील सर्व सामाजिक कार्यकर्ते आणि गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते यामध्ये आम्हाला सहभाग देत आहे। यावर्षी सुद्धा या रक्तदान शिबिराचं आयोजन झालेलं आहे। जवळपास 50 रक्तदात्यांनी रक्त दिलेलं आहे आणि जवळपास अजून 100 कार्यकर्ते रक्त देणार आहेत। दरवर्षीप्रमाणे हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही आयोजित करतो, परंतु मोठ्या संख्येनं असणारा गाव, 17,000 ते 20,000 लोकसंख्येचं गाव असताना ज्या प्रमाणामध्ये आम्हाला उत्साह तरुणांमध्ये असायला पाहिजे रक्तदाना संदर्भामध्ये तो दिसत नाही, ही थोडी मनाला खेद वाटणारी आणि शोकांतिका आहे। मंडळाच्या माध्यमातून एक ब्लड ग्रुप असणारा एक ग्रुप आम्ही तयार केलेला आहे आणि जेव्हा जेव्हा गरजू व्यक्तींना रक्ताची गरज पडते तेव्हा आम्ही त्या माध्यमातून त्याला रक्त उपलब्ध करून देतो। अनेकदा अपघाताचे प्रसंग, अनेमियाचे प्रसंग, लहान मुलांमध्ये अनेमियाचा रोग मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे। किडनी डायलिसिसमध्ये सुद्धा अनेकांना रक्ताची गरज लागते। अनेकदा ऑपरेशन्समध्ये, हृदयाच्या ऑपरेशन्समध्ये रक्ताची गरज वाटते। त्यावेळी अशा रुग्णांना आम्ही वेळोवेळी मदत करतो। आमच्या मंडळाचे कार्यकर्ते यांना वेळोवेळी मदत करत असतात आणि या माध्यमातून एक सामाजिक जाणीव मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण व्हावी आणि एक आपलं काहीतरी देणं लागतं हा एक दृष्टिकोन ठेवून दरवर्षी आम्ही हे उपक्रम साजरे करत असतो। नेरपिंगळे येथील पोलीस पाटलांनी अतिशय चोख नियोजन या ठिकाणी केलं असल्याचं दिसून आलं। या उपक्रमाबाबत माजी उपसभापती सोनालीताई नवले व विदर्भ गणेश मंडळाचे अध्यक्ष राहुल मंगळे यांनी माहिती दिली। जनमत लाईव्ह न्यूज करता मोर्शीहून सोमेश्वर शहाणे यांची रिपोर्ट।